महाराष्ट्रातील 25वा व्याघ्र प्रकल्प म्हणजे पेंच. व्याघ्र घनतेत महाराष्ट्रातील पहिला असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात समृद्ध वन्यजीवन, संपन्न जैवविविधता, अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य आहे. पेंच प्रशासनाने या अमूल्य वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यासोबतच मानव वन्यप्राणी संघर्ष ही समस्या प्रभावीपणे हाताळताना स्थानिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहेत. आदरातिथ्य प्रशिक्षणातून दुर्गम भागातील तरुणांना कॉर्पोरेट जगताशी जोडण्याचा प्रयत्न, ग्राम परिस्थितिकीय विकास समितीद्वारे जीवनस्तर उंचावण्यासाठीचे प्रयत्न, गॅस सिलेंडरचे वाटप, भाकड जनावरांची विक्री केल्यास दुधाळ जनावरांचे वाटप, होम स्टेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार, महिला सक्षमीकरणासाठी प्राईड ऑफ पेंचच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नास सहाय्य, सॉव्हेनियर शॉप, हॉर्नबिल्स नेस्ट रेस्टॉरंटच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार, नियमित गाईड प्रशिक्षण, जिप्सी घेण्यासाठी 2 ते 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज. मानव वन्यजीव संघर्ष टाळून सहजीवनाची भावना वाढीस लागावी यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, माउंट फोर्ट CSR, टायगर कन्झर्वेशन फाउंडेशन, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड रूरल लाईव्हलीहूड इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून बफर क्षेत्रात असलेल्या 44हून अधिक गावातील ग्रामस्थांसोबत समन्वय साधून उपजीविकेचे विविध उपक्रम सुरू करण्यात आले. याबाबत सांगतात क्षेत्र संचालक तथा वन संरक्षक पेंच व्याघ्र प्रकल्प श्री गोवेकर. गावातील कमी शिकलेले किंवा शिकलेल्या मुली, महिला, पुरुष, मुलं यांना प्रशिक्षित करून त्यांना स्थानिक किंवा इतर ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये नोकरी कशी मिळेल तर याबाबतीत प्रयत्न करत असतो. आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून किंवा या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून आम्ही असा प्रयत्न करत असतो की गावकऱ्यांचा वाघाविषयी, जंगलाविषयी, वन्यजीव विभागाविषयी चांगल्या प्रकारचा समज होईल आणि त्यांचं आम्हाला सहकार्य मिळेल आणि त्या सहकार्यातून दीर्घकाळासाठी वाघाचं संवर्धन होईल. बफर क्षेत्रात आम्ही उपजीविकेचे कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही 3 गट केले. या 3 गटामध्ये पहिला गट जो केला तो युवकांचा गट केला. त्यानंतर महिलांचा, ज्या गावात किंवा घरी राहून विविध कार्यक्रम किंवा त्यांच्या कृती राबवू शकतात अशा महिलांसाठी 1 गट केला. आणि तसेच तिसरा गट जो केला तो प्रौढ शेतकऱ्यांचा, गावकऱ्यांचा गट केला, ज्याच्यामध्ये त्यांना शेतीत सुधारणा तसेच प्रोटेक्शन लेबर इत्यादी कार्यक्रम राबवण्यात आले. कधी कधी छोट्या मदतीतूनही मोठा आनंद मिळत असतो. सत्रापूर गावातील या महिला अशाच आनंदी आहेत. ग्राम परिस्थितिकीय विकास समिती सत्रापूरद्वारे गावात अनेक ठिकाणी धोबी घाट बांधून देण्यात आले आहे. यामुळे या महिलांचे श्रम आणि वेळ दोन्हींची बचत होत आहे. वन परिक्षेत्र चोरबावली अंतर्गत सत्रापूर इथे 2015 मध्ये EDC स्थापन झालेली आहे. जनावरांसाठी पाण्याची होद बांधण्यात आलेली आहे. महिलांना कपडे धुण्याकरिता धोबीघाट, त्याच्यामुळे जो लोकांना जो त्रास होत होता तो त्रास कमी झालेला आहे. याचबरोबर गावात सौर पथदिवे, पाळीव प्राण्यांकरिता पाण्यासाठी सौर पंप व टाके तसेच जंगलालगतच्या विहिरींना मजबूत तार कुंपण केल्याने गावकऱ्यांना मोठी सुविधा होत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी प्राणी विहिरीमध्ये आत पडू नये म्हणून विहिरींना फेन्सिंग करण्यात आलेले आहे. आम्हाला ही ग्राम परिस्थिती विकास समितीतर्फे हे जे विहिरींना कठडी दिली आहेत याच्यामुळे वन्य प्राण्यांचे संरक्षण तसेच पाळीव प्राण्यांच्या संरक्षणास मदत झाली. याच्या अगोदर जे आम्हाला जे प्राणी पडत होते, त्यांचं दगावत होते, त्यांच्यापासून गावकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे नुकसान होत होतं. जंगलावरील भार कमी होण्याच्या दृष्टीने जलतनासाठी गावकऱ्यांना जंगलात जावे लागू नये यासाठी LPG सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे एकीकडे महिलांना जंगलात जाण्याची गरज नाही, तर दुसरीकडे घरात चुलीमुळे होणारा धूरही आता होत नाही. या समितीमार्फत गावकऱ्यांसाठी विविध कामे केलेली आहेत. LPG वाटप हे 110 कुटुंबांना वाटप केलेले आहे.
आम्ही LPच्या गॅसवर स्वयंपाक करत असतो. आम्हाला ही गॅस वन विभागातून मिळालेली आहे. तसेच स्वयंपाक करताना सुविधा व्हावी यासाठी गॅस ओटे सुद्धा बांधून देण्यात येतात. लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झाला, चावला आहे त्यांचे राहणीमान. लोकांची परिस्थिती सुधारलेली आहे. आम्हाला किचन ओटा गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे स्वयंपाकामध्ये खूप सोयीस्कर झालेलं आहे. या आहेत हिवरा येथील सौ ठाकूर. यांच्याकडे 20-25 भाकड जनावरे होती, मात्र त्यापासून त्यांना कुठलेही उत्पन्न नव्हते, तर उलट त्यांना सांभाळण्याचा खर्चच होता. यांना वन विभागाची योजना माहीत झाल्याने यांनी त्वरित भाकड जनावरांची विक्री केली. त्या बदल्यात त्यांना वन विभागाच्या वतीने दुधाळ जनावरे मिळाली. आमच्याकडे अगोदर भाकड गाई होत्या, त्या विकल्यानंतर काही उत्पन्न नव्हतं का, त्या विकल्यानंतर ह्या घेतल्या. 8-10 लिटर दुधाच्या उत्पन्न मिळत आहे. या गाईमुळे आम्ही आनंदित आहोत. मी इथे सिल्लारीमध्ये येण्याच्या अगोदर खालीच होतो. 2 लाख रुपये मला बिनव्याजी मिळालेले आहे. त्यामध्ये मी जिप्सी घेतली आणि इथे पेजमध्ये चालवत आहोत. ह्या जिप्सीमध्ये मला रोजगार मिळालेला आहे. प्रत्येक फेरीमध्ये आम्हाला महिन्याचे 13-14 ट्रिप मिळतात. त्यामध्ये आम्ही सक्षम आहोत आणि आमचा उदरनिर्वाह चालत आहे. चंद्रशेखर सारख्या अनेक जिप्सी चालकांना पेंच प्रशासनाच्या वतीने पेंच टायगर कन्झर्वेशन फाउंडेशनच्या माध्यमातून 2 ते 5 लक्ष रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. इथे गाईड म्हणून 130 लोक काम करतात, ज्यांना प्रत्येक ट्रिप मागे 300 रुपये मानधन मिळते. या व्यतिरिक्त त्यांना विविध प्रशिक्षणे, गणवेश व संरक्षणाच्या विविध कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. पेज टायगर रिझर्व सिल्लारी गेट इथे गाईड म्हणून काम करतो. आम्हाला प्रत्येक ट्रिपीमागे 300 रुपये मिळतात. ही आम्हाला प्रत्येक वर्षी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून प्रशिक्षणसुद्धा मिळतो. त्यामध्ये आम्हाला खूपशा गोष्टी त्यांचं जे प्रशिक्षणामुळे भरपूर फायदा होतो. त्यांच्याकडून आम्हाला ड्रेस वगैरे पण सुद्धा मिळतात. आमच्या घरची रोजीरोटीसुद्धा गाईड कामामुळे चालत असतो. आमच्या सगळ्या गाईडकडून वन विभागाला धन्यवाद. सिल्लारी येथील हा आहे आशिष मरस कोल्हे. याच्यासारख्या अनेक तरुणांना 1,50,000 रुपये अनुदान मिळाल्याने होमस्टेच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळत आहे. आशिषच्या होमस्टेमध्ये देश विदेशातील पर्यटक येऊन राहतात. त्यांच्यापैकी अनेकांनी अभिप्राय लिहिताना समाधान व्यक्त केले आहे. पर्यटकांसाठी सिल्लारी गेटसह अनेक ठिकाणी सॉव्हेनियर शॉप आहेत. या माध्यमातूनही स्थानिकांना रोजगार मिळत आहे. माझं गाव भप्परजोन या क्षेत्रामध्ये येते. मी याच्या अगोदर सुशिक्षित बेरोजगार होतो. माझी परिस्थिती एकदम हालाकीची होती, परंतु आता माझे वेतनसुद्धा वाढले व माझी परिस्थितीसुद्धा वाढली. हॉर्नबिल्स नेस्ट रेस्टॉरंटच्या माध्यमातून एकीकडे पर्यटकांना रुचकर खाद्याचा आस्वाद घेता येतो, तर दुसरीकडे स्थानिक तरुणांना रोजगार सुद्धा मिळत आहे. दुर्गम भागातील तरुणांना थेट मोठमोठ्या शहरांशी जोडणारा राजमार्ग म्हणजे पीस आदरातिथ्य प्रशिक्षण केंद्र, प्रथम अरोरा सेंटर फॉर एज्युकेशन आणि पेंच प्रशासन यांचा संयुक्त उपक्रम असलेलं हे केंद्र तत्कालीन क्षेत्र संचालक श्री MS रेड्डी यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलं. हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंगबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून माहिती मिळाली. त्यानंतर मी येथे ट्रेनिंगकरिता आलेलो आहो. इथे आल्यावर 2 दिवस नवीन असं वाटलं. मग आम्हाला इथे हळूहळू गमायला लागला. इथे माझा दिवस सकाळी 6 वाजेपासून चालू होते आणि 6 वाजेनंतर आमची प्रेयर पण होते आणि प्रेयर झाल्यावर क्लिनिंगचं जो काम आहे तो केला जाते आणि ब्रेकफास्ट पण केला जाते. इथे येऊन मला 2 महिने झालेले आहेत आणि मला माझ्यामध्ये स्वतःमध्ये फार बदल दिसत आहे.
इथून निघालेल्या शेकडो तरुणांप्रमाणेच नितीन सुद्धा आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणेल हा विश्वास आहे. येथील विद्यार्थी आता मुंबई, पुण्यासह दुबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात देखील काम करायला तयार आहे. इतका यांच्या वागण्या बोलण्यात फरक निर्माण होतोय. पेंच प्रशासनाने महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं आणखी एक पाऊल म्हणजे द प्राईड ऑफ पेंच, स्वयंसहायता गट. महिलांच्या कौशल्य विकासासोबतच कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात त्यांचा वाटा असावा यासाठी प्राईड ऑफ पेंचच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातोय. इथे आम्ही बॅग्स तयार करतो, बांगड्या बनवते, त्या बांगड्या बनवून इथे विकायला आणतो, कप बनवतो, कप प्रिंट बनवतो आम्ही अशा प्रकारे आणि ते इथं टुरिस्ट जे येतात त्यांना विकतो. पल्लवी बोलू शकत नाही, मात्र तिच्या हातात असलेल्या कलेतून ती आपल्या भावना व्यक्त करते. प्राईड ऑफ पेंचमुळे ती आत्मनिर्भर झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसतंय. यहाँ काम करने को बहुत अच्छा लगता है. हम सब मिलके काम करते हैं. महीने के जैसे 4-5 हज़ार मिल जाते हैं, कभी कम भी पड़ता है, कभी ज़्यादा ही पड़ जाता है. मेरे भी इनकम से घर खर्च में ज़्यादा उनको सपोर्ट मिलता है. और मेरे बच्चे भी हैं, बच्चे की से थोड़ा सा पैसे बचाती हूँ, उनके आइडिया भरती हूँ. सिल्लारी येथील आशा राठोड. एकीकडे प्राईड ऑफ पेंचच्या माध्यमातून आशाला रोजगार मिळाला आहे, तर दुसरीकडे त्यांचे पती टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात. एकूणच यांच्या कुटुंबासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प मोठा आधार ठरत आहे. वन्यजीवांच्या सहवासात सहजीवनाचा हा आनंद यांच्या चेहऱ्यावर फुलला आहे. पेंच प्रशासनाच्या नियोजनबद्ध व निरंतर प्रयत्नांमुळे मध्य भारतातील समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या नैसर्गिक सौंदर्याचं जतन तसेच वाघासह अन्य वन्यजीवांच्या संरक्षणाचे आवाहन पेलताना स्थानिकांचा जीवनस्तर उंचावण्यातही पेंच प्रशासन अग्रेसर ठरत आहे.